आणि आपण पाहत आहात लोकन्याय मराठी न्यूज चॅनल। 2 दिवसापूर्वी मी दुपारी 3च्या सुमारास बाहेरगावून आलो आणि डायरेक्ट हॉटेलवर गेलो। थोडी कस्टमरची जाय चालू होती त्या ठिकाणी। कोणी कस्टमर चेक इन करत होतं, कोणी चेकआउट करत होतं, म्हणून त्या ठिकाणी काउंटर थोडं थांबलो। काही लोक आले, काही लोक गेले, शांत झालं। माझ्या पाठोपाठच एक 10-15 मिनिटात माझा मुलगा आकाश त्या ठिकाणी आला आणि तो कॅबिन मध्ये त्याचं काम करत होता। आणि हे सगळं काम झाल्यानंतर मी घरी जाण्यासाठी, जेवण करण्यासाठी बाहेर पडलो आणि हॉटेलच्या दरवाजाच्या बाहेर पडून मी मोबाईलच पाहत होतो। तितक्यात हे गुंड प्रवृत्तीचे लोक आमच्या हॉटेलच्या लॉजिंगमधून धार जिनेनी पळत खाली आले आणि इतका जोरात आवाज आला म्हणून मी परत मागं वळून बघितलं की एवढा आवाज आला आणि ते डायरेक्ट काउंटरवर आले आणि आमच्या काउंटरचे रिसेप्शनवर असले 2 मुलं आणि आमचा जो कुक होता त्याला डायरेक्ट हरामखोर वगैरे शिळा वगैरे देऊन, का नाही तू आम्हाला जेवण दिलं, का नाही आम्हाला तुम्हाला जेवण दिलं। पण आमचं हॉटेल 4 नंतर आहे ना, जेवणाचं आम्ही 4 या वेळेमध्ये जेवण बंद करत असतो, कारण या वेळेमध्ये कस्टमरच नसतं। तरी पण आमचं कुक म्हणलं ठीक आहे तुम्ही थांबा, तुम्हाला काय जेवण लागतं मी देतो। तरी पण ते ऐकायच्या परिस्थितीत नव्हते। त्यांनी डायरेक्ट त्यांना मारामारी करायला सुरुवात केली, कारण हे ज्यावेळेस रूम मध्ये सर्व्हिस देत होते, रूम मध्ये पण त्यांना ते आमच्या वेटर लोकांना काही पण जर सर्व्हिस दिली त्या ठिकाणी शिवीगाळच करत होते। मग त्यांना कोणी सर्व्हिस द्यायला म्हणजे कानकूस करायला लागली मुलं, असं म्हणजे इतकं वाईट प्रसंग होता। म्हणजे भूक लागली तर एवढं परिस्थिती होत नाही, त्यांना फक्त दहशत निर्माण करायची होती, त्यांना गावात दहशत पसरवायची आहे, त्यांना काहीतरी असं दाखवायचं आहे की आम्ही गावामध्ये काही करू शकतो, आम्हाला कोणी अडू शकत नाही। त्याच्यामुळे ते काही कारण क्षुल्लक कारणावरती गावात परिस्थिती वाईट झाली, क्षुल्लक कारणावरती लोकांना मारतात ते। आणि हे फार क्षुल्लक कारण आहे, कोणी सांगल की जेवण दिलं नाही म्हणून जीव घेता, म्हणजे किती वाईट परिस्थिती गावात। जे आवाज ऐकल्यावर मी पटकन आतमध्ये पळालो आणि ती त्यांना धरून मी ना त्यांना सोडायचा प्रयत्न करत होतो आणि तेवढंच आकाश कॅबिन मध्ये बसला होता माझा मुलगा, तो हे सगळं पाहून बाहेर आला। तरी पण त्यांना धरलं, सोडायचा प्रयत्न केला, पण ते इतके राक्षसी प्रवृत्तीचे लोक होते की ते सोडायलाच तयार नाही। त्यांना सोडून आम्हाला मारायला सुरुवात केली, मला आकाशला। मग आम्ही त्यांना, आम्हाला काय घडलं हेच माहिती नव्हतं, आम्ही त्यांना डिफेन्स करत होतो, अरे बाबा जाऊ द्या, अरे बाबा जाऊ द्या, मारबंद नको करू, जाऊ द्या। पण भांडण इतक्या विकोपाला जाईल हे आम्हाला माहितीच नव्हतं, कारण गेल्या 50 वर्ष आम्ही या ठिकाणी व्यवसाय करतो, आमच्या संघ असं कधी घडलंच नाही ना। पण भांडण एवढं विकोपाला गेलं की फार म्हणजे परजीवावर बितलं आमच्या। आणि त्यांना ना मारायचंच होतं, त्यांना दुसरं काहीच नव्हतं डोक्यात त्यांच्या, त्यांना मारायचंच, संपवायचं, मारायचं एवढंच। म्हणजे ते कोणालाच बघत नव्हते। बाहेरून आमचा दुसरा पुतण्या आला, त्याने विचारलं काय झालं, काय तुम्ही एवढं मोठा व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये। नाही, मी ज्यावेळेस माझ्या मुलाला असं उचलायचा प्रयत्न करत होतो त्यावेळेस त्यांनी मागून एक कुंडी उठली, झाडाची कुंडी उचलली होती माझ्या डोक्यावर टाकायला, तो माझा भाचा आला म्हणून त्याने ती कुंडी धरली आणि त्या ठिकाणी खाली ठेवली, नाही तर तिथं माझं सुद्धा कार्यक्रम होण्याची शक्यता होती। आमची हीच विनंती आहे, याच्या माग यांना जो ताकद देते असे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना, म्हणजे एवढ्या नीच आणि घाणेरड्या वृत्तीच्या लोकांना जे ताकद मिळते बाहेरून मागून, जो सपोर्ट हे जो मूळ असेल तो मूळ नष्ट झाला पाहिजे। हे श्रीरामपूर शहरामध्ये हे मूळ अजिबात राहिलं नाही पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, कुठल्याही परिस्थितीत आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। एन्काउंटर असो, इन्काउंटर झालं पाहिजे, यांना कुठल्याही परिस्थितीत सोडलं नाही पाहिजे आता, कारण आता प्रत्येकाच्या घरात हा विषय चालू आहे। प्रत्येकाचे मुलं आज बाहेर निघायला घाबरतात ते, आम्हाला लोक जेवढे भेटायला येतात ते प्रत्येक लोक सांगताय की आमच्या मुलांना बाहेर, घराच्या बाहेर गेलो घरी घेऊच तोपर्यंत आम्हाला भीती असते। म्हणजे असं जगायचंय का आपण आज, अशा परिस्थितीत जगायचंय? इथं मोगळे माजली का? नाही, श्रीरामपूर आहे काय शहरात? मुंबई इतका दहशत मुंबईत नाही, कुठे नाही दहशत। श्रीरामपूरमध्ये जे चाललंय ना, अशी परिस्थिती कुठे नाही देशामध्ये। म्हणजे काय एवढी मोगळे, अरे गुंडांचं नाव घ्यायला घाबरतात लोक। म्हणजे ह्याला अजिबात आमची तो कळकळीची विनंती, हा विषय मुख्यमंत्र्यापर्यंत गेला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यात कडक दखल घेतली पाहिजे, शासन केलं पाहिजे, एन्काउंटर केले पाहिजे। हे लोक अजिबात समाजासाठी चांगले नाहीये,
हे लोक समाजाला घाण करतात ते 20-22 वर्षाचे पोरं ड्रग्ज घेतात ते 20-22 वर्षाचे पोरं पोरी झाडतात ते बायका उचलून येतात ते काय चाललंय हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि आमचा मुलगा परत येऊ शकत नाही आम्हाला माहिती आहे. आम्हाला रोज वाटतं आता येईल असं येईल समोरून दिसतो पण येणार नाही आम्हालाही माहिती आहे ही गोष्ट. पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आता बाकीच्या आमच्या मुलांचं संरक्षणाचं काय तो मुद्दा काय आमच्या मुलांचं संरक्षण काय धमकी देतो पोलीस करतो काय पोलिसांसमोर जर धमकी देत असेल तर त्याला तिथं फाडायला पाहिजे होता. पोलीस संरक्षण देतात त्यांना. आमच्या मुलाचं संरक्षणाचं काय आज कोण आहे आमच्या माग आम्ही काय गुंड आहे का काय आम्ही एवढे वर्ष आम्ही टॅक्स भरतो एवढे वर्ष धंदा करतो एवढे परिवार आम्ही चालवतो. आमचं आज वडिलांचं नाव लौकिक होतं दानशूर व्यक्ती म्हणून 4 रुपये कमल तर आमच्या वडिलांनी शिकवलं की 2 रुपये समाजाला वाटायचे असतात. या शिक्षेतून आम्ही मोठे झालेलो आहे. त्याच्यामुळे आम्हाला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे. माझ्या डोळ्यात माझी मुलाची एवढी हत्या झाली आम्ही हे सहनच करू शकत नाही आता. आणि आम्ही काय श्रीरामपुरातला कोणताच व्यक्ती सहन करू शकत नाही आता. म्हणून आज रस्ते कडकडीचे बंद स्वतः स्वयंस्फूर्तीने लोकांनी पुकारले. आज कोणी दुकान उघडायला तयार नाहीये. म्हणजे लोकांना एवढी हे लागलेली हळहळ लागलेली आहे. म्हणजे हा विषय फार गंभीर आहे. लोकांनी मनापासून बंद ठेवलं म्हणजे हा विषय प्रत्येक घरात आहे. आज श्रीरामपूरच्या प्रत्येक व्यापाऱ्याला ज्याची भीती आहे. आज जर शासनाला विनंती आहे की यांना कडक म्हणजे कडक कारवाई झाली पाहिजे. यांना एन्काउंटर झाला पाहिजे. यांचं एन्काउंटर केल्याशिवाय श्रीरामपूर शांत होणार दहशत त्याच्याशिवाय मिटणार नाही. यात प्रत्येकाच्या मनात भीती आहे. रावण जाळलंच पाहिजे आता कापला पाहिजे. याच्या पुढे कोणी सहन करणार नाही. आणि हे जर नाही झालं तर आमचे पोरं घरात घुसून मारतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. किती दिवस सहन करणार बांध आहे ना कोणत्या गोष्टीला लिमिट आहे ना. आमचं एवढं तरुण मुलगा 30-35 वर्षाचा अरे त्याच्याकडून अपेक्षा होते सगळ्या पोरांच्या आमच्या घरातल्या सगळ्या लोकांच्या एका तरुणाकडून अपेक्षा असतात की हा काहीतरी याच्यापेक्षा आपल्याला चांगले दिवस दाखवल काय दिवस दाखवले आम्हाला. म्हणून एन्काउंटर करा मुख्यमंत्र्यांची शिक्षा झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी म्हणजे कडक कारवाई आणि हा निर्णय घेणं जर काही झालं नाही राजकीय याच्यावरून सिद्ध होत. जो गुन्हेगार तिथं हॉस्पिटलमध्ये येऊन म्हणतो पोलिसांसमोर काठी दाखवून याचा भेद पाहतो म्हणजे की कुठे गेली याची मजाल कुठपर्यंत गेली. कोणाच्या जीवावर एवढं दमदाटी कोणाच्या जीवावर करतोय तू याच्यामुळे पाहिजे सुद्धा एन्काउंटर करा. आणि 10-20 वर्ष भविष्यात आपल्याला जगायचं असं अजून 4 दिवस बंद राहिले तरी चालेल. माझी विनंती आहे श्रीरामपूर तालुक्याच्या लोकांना शहराच्या लोकांना व्यापाऱ्यांना अजून 4 दिवस बंद राहिले तरी चालेल. पण भविष्यात आपल्याला न्याय मिळवायचा असेल तर 10-20 वर्ष नीट जगायचं असेल तर अजून 2-4 दिवस बंद ठेवा आणि आम्हाला मदत करा एवढीच विनंती करतो. उद्या सकाळी श्रीरामपूरमध्ये हनुमान मंदिर पासून मोर्चा निघणार आहे. माझी श्रीरामपूरकरांना तालुक्याच्या सर्व जनतेला व्यापाऱ्यांना महिलांना भगिनींना सर्वांना ही कळकळीची विनंती आहे. सगळे या मोर्चात सहभागी व्हा आपला निषेध नोंदवा आणि या राक्षसाला मारण्यासाठी ताकद द्या एवढीच विनंती करतो. सकाळी सर्वांनी हजर राहा.